मंचुरियन बनवण्यासाठी मी पत्तागोबी बारीक करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता मी साहित्य टाकत आहे। सुरुवातीला टाकलेलं आहे जिरे, ओवा, लाल मिरची, हळद आणि थोडासा चाट मसाला आणि सगळं एकत्रित केलेलं आहे आता। आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं आणि आता सोया सॉस टाकते। मैदा टाकलेला आहे वाटीभर। कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे 2 चमचे, साधारणतः मी न मोजताच अंदाजे टाकलेला आहे। आणि हे सगळं जिन्नस एकत्र करून घेतलेलं आहे। एकत्र करून घेऊन आता मी त्याचे गोळे बनवणार आहे आणि गोळे हे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि गोळे सोडत आहे मध्ये एक एक। अशा प्रकारे गरम तेलात चांगले लाल होईपर्यंत परतून घ्यायचे, म्हणजे तळून घ्यायचे इथं। आणि लाल झाल्यावर मग एका वेगळ्या भांड्यात काढून घ्यायचे आणि तेल ठेवलेलं आहे। तेलामध्ये जिरे, ओव्याचं चूर्ण टाकलेलं आहे, चाट मसाला टाकलेला आहे, लाल तिखट टाकते, हळद टाकली, मीठ टाकलं, आणखी थोडंसं टाकते, चवीनुसार तुम्हाला जसं आवडते तसं मीठ टाकू शकता। आणि परत मी याच्यामध्ये थोडंसं सोया सॉस टाकते। सोया सॉस माझ्याकडे पॉकेटात असल्यामुळे मी पॉकेटानंच टाकते, चमच्याचं माप घेतलेलं नाही, तर तुम्ही साधारणतः 1 चम्मच टाकू शकता। आणि मी आता कांदा, लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकलेली आहे, कारण मी सगळं एकत्रच केलेलं आहे, बारीक करून घेतलेली आहे। हे कसं आहे, कांदा, लसूण आणि जिरे, ओवा हे सगळं एकत्र केलेलं आहे आणि कांदा लसणाची पेस्ट, अद्रकची पेस्ट मी मुद्दाम उशिरा टाकलेली आहे, कारण त्याचं थोडं थोडं कच्चं राहिलं तर फ्लेवर चांगलं येईल म्हणून। त्याच्यानंतर मी गाजराचं किस टाकलेलं आहे, शिमला मिरची, टमाटर टाकलेलं आहे, कोथिंबीर टाकली आणि हे कॉर्नफ्लॉवरच्या पिठाचं करून घेतलेला गोल आहे आणि तो गोल टाकलेला आहे। गोल म्हणजे हा हिंदी शब्द आहे, पण मराठीमध्ये त्याचं कालवण करून टाकलेलं आहे। आणि अशा पद्धतीनं ही ग्रेव्ही तयार झाली आणि त्याच्यात मंचुरियन टाकलं।